हॅलो फ्रेंड्स. तर बऱ्याच दिवसांनी आज इथे मी व्हिडिओ बनवत आहे, कारण की मुंबई सोडल्यानंतर दौंडमध्ये जेव्हा शिफ्टिंग झालेलं आहे तेव्हा पूर्ण घराचं शिफ्टिंग वगैरे हे सगळं 2 महिने गेलं चालू होतं. त्यामुळे माझा व्हिडिओ पडत नव्हता. पण थोडंसं आता सेटलमेंट झालेली आहे, तर आजपासून म्हटलं चला जरा शुभमुहूर्ताने आपण काय करूयात, तर व्हिडिओ सुरू करायला किंवा करायला सुरुवात करूयात. तर इथे दौंडमध्ये आल्यापासून म्हणजे इथे मार्केटमध्ये ना भरपूर छान हिरव्या भाज्या मिळतात आणि भाज्यांच्या अनेक प्रकार मला इथे पाहायला मिळाले. तर त्यातली एक फळभाजी अशी होती की जी पाहता क्षणी मला वाटलं की तो एक कच्चा पेरू आहे, पण जेव्हा कळालं की ते ढेमसे म्हणून एक भाजीचा हा प्रकार आहे इथे फळभाजीचा. तर मी ते घेऊन आलेले आहे मार्केटमधून आणि मी तिथे विचारलं देखील त्यांना की काकू ही भाजी कशी करायची. तर त्यांनी मला त्याची सगळी जी प्रोसिजर आहे ती त्यांनी मला सांगितली होती. तर त्या पद्धतीने थोडीशी माझ्या स्टाईलमध्ये रस्सा भाजी तयार करायचं एक मी हे केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. तर बघूयात आपण ढेमसे ह्या भाजीचा प्रकार आपण कसा बनवायचा. ॲक्च्युली ही उन्हाळ्यात भाजी खाल्ली जाते. त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अंश असतो, कॅल्शियम असतं, फायबर असतं, जे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. खरं तर हा नागपूर साईडला भरपूर मोठ्या प्रमाणात केली जाणारी फळभाजी आहे. तसं म्हटलं तर दौंड जे आहे ते साधारणतः अहमदनगर जिल्ह्याच्या साधारण थोडंसं जवळच आहे. तर तिथल्या काही ज्या काळ्या मसाल्यातल्या ग्रेव्हीज असतात, आमटी असतात किंवा राशनची जी काही कर्जत राशनची जी काही शिपी आमटी असते ती इथली फेमसच असते. इथे सगळीकडे तुम्हाला कुठल्याही हॉटेलला गेलं तर मिळू शकते. तर त्याच पद्धतीनं जे काही इथं ढेमसे हा फळभाजीचा प्रकार आहे ना, तो मी रस्सा भाजीतच दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मुद्दामून जे मसाले आहेत कोरडे आणि ओले ते सगळे मी भाजून घेतलेले आहेत. तर भाकरीसोबत कुस्करून ही रस्सा भाजी आपण एन्जॉय करू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकताय अतिशय सुंदर असा कट इथे आलेला तुम्हाला दिसतोय. तर अशा प्रकारे जर तुम्ही ह्या ढेमसेची रस्सा भाजी केली तर बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी कुस्करून याच्यात खाण्याचा जो आनंद आहे ना, तो काही निराळाच आहे. चला तर मग आपण बनवूयात आज ढेमसेची ही रस्सा भाजी. त्यासाठी इथे आपण हा ढेमसेचं फळ घेतलेलं आहे किंवा फळभाजी घेतलेली आहे. त्याचा देठ बघा कसा हिरवा आणि ताजा ताजा दिसतोय, तो काळा नाही आहे. म्हणजेच काय की ही भाजी अतिशय ताजी आहे. तर अशा प्रकारे आपण ही भाजी, माझा मुलगा मला काही करून देत नाही आहे व्हिडिओ, त्याला पण जाणून घ्यायची उत्सुकता दिसते इथं. तर अशा प्रकारे आज आपण बघूयात. ह्याचं मी तुम्हाला इन डिटेल सगळ्या गोष्टी सांगेन. तर ही भाजी घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याच्यावरती ते लव थोडी असते. तर त्यासाठी आपल्याला त्याला वरून साल काढणं गरजेचं असतं. देठ असा पांढरा असावा जेणेकरून तो काळा नसेल, म्हणजेच काय असतो तो ताजा असतो. आणि शक्यतो कोवळं असं ढेमसेची भाजी घेताना ती फळभाजी निवडावी. जास्ती जर पुढं गेलेली असेल तर त्याच्यामध्ये आतमध्ये बिया फार निघतात, जसं आपलं भोपळ्याच्या वगैरे बिया असतात ना त्या पद्धतीचं. त्यामुळे कवळं घेताना घ्यावं. तर अशा प्रकारे मी इथे कवळे ढेमसेची भाजी मी इथे घेतलेली आहे. चला आता याचं पहिल्यांदा आपण साल काढून घेऊयात. अगदी काकडीची साल वगैरे आपण जशी काढतो तशीच याची पण साल काढून घ्यायची व्यवस्थित. तुम्ही बघताय साल पूर्णपणे मी काढून घेतलेली आहे. आता वरचं देठ आणि खालचं जे काही देठ असतं ते देखील आपण काढून घ्यायचं आहे. कापला की हा पेरूच दिसतो, त्याच्यामध्ये आत थोड्या बिया असतात. आता हा थोडासा पुढं गेलेला पण मी तुम्हाला दाखवते. तर ह्याच्यामध्ये जास्ती बिया आहेत, त्या आपल्याला पूर्णपणे काढायच्या आहेत. वरचं देठ थोडं काढायचं आहे, खालचं देठ थोडं काढायचं आहे. तर पहिल्या ढेमसेच्या फळभाजीतून एवढे बिया आणि हे निघालेले आहेत. आता मी दुसरं देखील कट करून ठेवलेलं आहे. तर ते थोडंसं कोवळं आहे आणि हे लगेच आपण पाण्यामध्ये घालून ठेवायचे, म्हणजे ते काळे पडत नाहीत. आता हे दुसरं पण मी कट केलेलं आहे जे थोडंसं कोवळं होतं, तर त्याच्यातून थोड्या बिया कमी निघतात. त्यामुळे त्या तशाच वापरल्या किंवा चिरून घेतल्या तरी चालतात. तर आपण सगळं हे फळभाजी
कापून पाण्यामध्ये घालून ठेवूयात, जेणेकरून ते काळं पडणार नाही. आणि आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात. तर इथे टोमॅटो चिरलेला मी घेतलेला आहे. एक अख्खा टोमॅटो मी इथे घेतलेला आहे. एक अख्खा कांदा घेतलेला आहे. हिरवी मिरची अर्धी, कोथिंबीर, जिरे, दालचीन, लवंग, तीळ, मिरे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. आलं आहे, लसूण आहे. सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं आहे, जो काही खडा मसाला आहे तो छान रीतीने पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे. एकतर ही अहमदनगर साईडची किंवा नागपूर साईडची डिश आहे, त्यामुळे तिकडे लोक काळा मसाला फार वापरतात. आपल्या इकडे तो सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे काळा करण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा त्या टाईपचं चव येण्यासाठी आपण सगळ्यात पहिला अशा रीतीने पूर्ण खडा मसाला जो आपला आहे तो छान रीतीने परतवून घ्यायचा, अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत. तर तुम्ही इथे बघताय ब्राऊन कलरवरती मसाला पूर्ण मी भाजून घेतलेला आहे. तो आता एका प्लेटीत काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू. आणि दुसरीकडे जो आपला ओला मसाला होता, कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची, हा देखील आपल्याला अतिशय खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर तो आता आपण इथे भाजून घेऊयात. कारण विदर्भातले जे डिश असतात ना, ते शक्यतो काळ्या मसाल्यातील किंवा असे करपून जे मसाले करून घेतात ना, त्या टाईपचे बसतात. तर इथे माझा जो हा मसाला आहे तो अतिशय चांगल्या रीतीने घेतलेला आहे भाजून मी. अगदी तुम्ही बघू शकताय, अगदी ब्राऊन कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा करू तेव्हा तो काळ्या मसाल्याची जी चव असते ती ह्याच्यामध्ये आपल्याला जाणवेल. आता राहिलेला टोमॅटो देखील आपण ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या रीतीने भाजून घेणार आहोत, जोपर्यंत त्याच्यातलं पाण्याचा अर्क आटत नाही तोपर्यंत. तर हा जो भाजलेला मसाला आणि त्याची केलेली जी आमटी असते ना, अप्रतिम चवच असते त्याची. तुम्ही नक्की अशा पद्धतीने ढेमसेची रस्सा भाजी करून पहा ह्या मसाल्यातली. चला, आता माझं पूर्णपणे जे वाटण होतं त्या वाटणाची तयारी झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर अजून आपण काय करूयात त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि हे सगळं मिक्सरला थंड झाल्यावर भारीतली पेस्ट बनवून घेऊयात. म्हणजे आपलं ढेमसेच्या रस्सा भाजीचं वाटण तयार. तर मी इथे मिक्सरला पूर्णपणे छान फाईन पेस्ट करून घेते. तुम्ही इथे पाहू शकताय, खूप चांगलं माझं पेस्ट इथे तयार झालेली आहे. आता ज्या कढईमध्ये आपण हे सगळं भाजून घेतलं होतं त्याच कढईत मी तेल जे असतं तीळ तेल ते मी वापरत आहे. तर घाण्यातलं हे तेल असतं. माझं ग्राउंडनट ऑइल म्हणजे शेंगदाण्याचं तेल मी वापरून झालेलं आहे. तर मी आता दुसरं तेल इथे मी वापरत आहे. माझं असंच असतं, मी एक तेल कधीही कंटिन्यू वापरत नाही. आता थोडंसं तेल तापलेलं आहे. याच्यामध्ये हिंग एक थोडंसं अर्धा टीस्पून आपण घालत आहोत. हिंगाने चव फार सुंदर लागते. वाटण जे होतं ते आपण ह्याच्यामध्ये आता छान रीतीने अगदी त्याला तेल सुटेपर्यंत आपण काय करून घेणार आहोत, तर परतवून घेणार आहोत. इथे फेस तुम्हाला दिसतोय कारण की तीळ तेल असेल तर हा फेस तुम्हाला कंटिन्युअसली जाणवणार किंवा तो दिसणारच. आणि शक्यतो घाण्यातलं तेल वापरा आणि एक तेल कंटिन्यू नाही वापरायचं. या महिन्यात जर तुम्ही शेंगदाणा तेल वापरला असाल तर पुढच्या महिन्यात तुम्ही तीळ तेल वापरू शकता, सूर्यफुलाचं तेल वापरू शकता, करडईचं तेल वापरू शकता. आता हा आहे मसाल्याचा डबा, त्यात आहे हळद. तर ती हळद मी इथे 1 टीस्पून घातलेली आहे. हळदीने काय होतं, स्वाद पण छान येतो आणि कलर देखील छान येतं. जास्ती घालायचं नाही, नाहीतर जो कट असतो ना तो लाल भडक दिसणार नाही. त्याच पद्धतीने थोडासा गरम मसाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे. त्यांनी एक अतिशय सुंदर चव येते आपल्या ह्या रस्सा भाजीला. असं का करायचं, कारण की ढेमसं हे जे फळभाजी आहे ना त्याला त्याच्या अंगची चव काही नसते. त्यामुळे त्याला चटकदार आणि चवदार बनवण्यासाठी अनेक मसाल्यांचा वापर करावा लागतो. त्याच पद्धतीने इथे जो आपला घाटी मसाला आहे तो मी म्हणजे कांदा लसूण चटणी जी आहे ती मी इथे वापरत आहे. त्यांनी एक छान तिखटपणा, कलर म्हणा, कटाला जो असतो तो येईल. त्यामुळे आपली जी ढेमसेची रस्सा भाजी आहे ना ती दिसायला देखील उत्कृष्ट दिसेल. आणि
मेन म्हणजे हे सगळे पदार्थ जे ढेमस्याचे असतात ना ते असे मसालेदारच बनवावेत, तर ते खाल्ले जातात. कारण ढेमस्याला स्वतःची अंगाची कुठली चव नसते, त्यामुळे त्याला असं चटकदार बनवण्यासाठी असे प्रयोग करावे लागतात. आता मसाला पूर्ण गोळी तयार झालेली आहे, कारण माझा जर चमचा मी त्याच्यामध्ये रवला तर तो पडत नाही आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजेच काय की माझा मसाला गोळी इथे तयार झालेली आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण मसाल्याचे कालवणं करतो किंवा आमट्या करतो किंवा रस्सा करत असतो. तर मसाला पूर्णपणे प्रिपेअर कसा झाला हे पाहण्यासाठी एकतर त्याच्या बाजूने तेल सुटलेलं तुम्ही पाहताय, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपला जो चमचा असतो ना तो त्याच्यामध्ये आहे असं उभा राहतो. ते त्याच्यामागचं काय म्हणतो सिक्रेट आहे. चला तर मग आपला हा मसाला पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता आपण एका साईडला काय करूयात, थोडंसं कोमट पाणी तयार करायला घेऊयात. का, जास्ती उकळायचं नाही आहे, फक्त कोमट. अशाने काय होतं, आपल्या भाजीला किंवा आमटीला किंवा रश्श्याला एक छान तर्री येते. आणि तर्री येण्यासाठी तीळ तेल मी इथे वापरत आहे. अजून एकदा मसाला भाजतानाचा वापरलेला वेगळा आणि आता कालवण फोडणीला घालताना वापरतोय तो वेगळा. तर सगळा मसाला पुन्हा एकदा थोडासा ह्या तेलामध्ये आपण काय करून घेऊयात, परतवून घेऊयात व्यवस्थित. छान परतून घेतलं की त्याच्यामध्ये आता तुम्हाला जी तर्री दिसेल ना आपल्या कालवणावरती किंवा रस्स्यावरती, ते पाहूनच मन होणार की बाबा ही आता भाजी खायलाच हवी. कारण की हे ढेमसे जी फळभाजी आहे ना ती फारशी खाल्ली जात नाही, त्याला फारशी अशी चव नसते. पण अशी जर चमचमीत अगदी झणझणीत जर बनवली ना की मग सगळ्यांकडून खाल्ली जाईल घरात. तर बऱ्यापैकी परतवलेलं आहे. जे पाण्यात ढेमसे ही फळभाजी मी कापून घातली होती ती थोडी नितळत ठेवलेली, ती पण आता या मसाल्यामध्ये थोडीशी मस्त परतून घ्यायची. जो रॉ स्मेल असतो ना, प्रत्येक भाजीला एक कच्चा स्वाद असतो ना, कच्चा एक वास असतो, तो निघून जातो थोडासा असा परतवल्यामुळे. तर ह्या भाजीचं वैशिष्ट्य असं की एकतर ते बटाट्यासारखी पण आहे आणि हिरव्या भोपळ्यासारखी पण आहे, दुधी भोपळ्यासारखी. पण त्या दोघांच्या मधली ही भाजी आपण म्हणू शकतो. पाणी थोडंसं गरम झालेलं आहे, कोमट झालेलं आहे म्हणूयात. ते पाणी आता आपण काय करूयात, ह्या परतवलेल्या ढेमस्यामध्ये ओतूयात. जास्ती उकळायचं पाणी नाही आहे, उकळलेलं पाणी जास्ती घालायचं नाही. थोडंसं कोमट पाणी घातल्याने तर्री अतिशय अफलातून येते आपल्या भाजीला. तर झालेलं आहे मिक्स वगैरे सगळं. आता इथे छान, तुम्हाला जेवढं पातळ वगैरे ठेवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. थोडंसं जे शिजण्यासाठी पाणी द्यावं लागतं हे फळभाजी शिजण्यासाठी, त्यामुळे थोडंसं जास्ती पाणी सुरुवातीला ठेवावं. आटून पुन्हा काय होतं, तो आपल्याला जी काही कन्सिस्टन्सी हवी आहे ना ती येते. शक्यतो खडा मीठ सगळ्या रस्सा भाजीत वापरावा, अतिशय छान चव येते. तर अंदाजे आपल्या अंदाजानुसार मी इथे खडा मीठ रस्सा भाजीत मी घालत आहे. एक अनोखी चव म्हणतो ना आपण, ह्या मिठामुळे येते प्रत्येक कालवणाला किंवा आमटीला किंवा रस्स्याला. छानपैकी हलवून आता उकळ्या आणून देऊयात. 1-2 उकळी आली की मग त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत, की जेणेकरून जे आपल्या फोडी आहेत त्या छान आतपर्यंत पोटापर्यंत शिजतील आणि खाताना मऊसूत लागतील. तर इथे माझी पहिली उकळी आलेली आहे, दुसरी उकळी पण येऊन झालेली आहे. तुम्ही बघताय किती सुंदर कन्सिस्टन्सी इथे झालेली आहे किंवा आलेली आहे. कट हळूहळू येतो आहे आणि फोडी छान रीतीने शिजल्या जात आहेत. तर आता आपण काय करूया, त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं ही भाजी मंद आचेवरती शिजवून घेऊयात. आता मात्र तुम्ही इथे पाहताय पहिली झाकणाची उकळी इथे झालेली आहे. बऱ्यापैकी फोडी ज्या आहेत त्या शिजायला आलेल्या आहेत. तर अजून थोड्या वेळ आपल्याला काय करूयात, हे शिजवून घेऊयात.
अंदाजे टाईम जर विचाराल तर एक 15 ते 20 मिनटात बारीक गॅसवरती ही रस्सा भाजी अतिशय छान रीतीने शिजते आणि चव देखील खूप छान येते अशा रीतीने जर तुम्ही केला तर. टेस्ट करून बघूयात आता. एखादी फोड चमच्याने तुटते का इझिली बघूयात. तर इथे मी एक फोड प्लेटमध्ये घेतलेली आहे साईडला. चमच्याने आता आपण पाहूयात शिजलेली आहे का. तर बघताय तुम्ही छान रीतीने ही फोड आपल्याला तुटलेली दिसत आहे, म्हणजे शिजलेली आहे व्यवस्थित. गॅस बंद करूयात आणि थोड्या वेळ झाकण ठेवून एक 10 मिनटं त्याला असंच रेस्ट करायला ठेवूयात, जेणेकरून अजून थोडीशी वाफ त्या फोडींमध्ये जाईल आणि फोडी मऊसूत पुरणासारख्या लागतील. कट पाहताय तुम्ही अतिशय अफलातून आलेला आहे. कमाल भाजी लागते. ही तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा आणि गरम गरम सर्व करा. बाजरीची भाकरी कुस्करून खाण्यात जी या रस्सा भाजीत जी मज्जा आहे ना, ती तुमच्या नॉनव्हेजमध्ये देखील येणार नाही. इतकी सुंदर आणि अप्रतिम ही रस्सा भाजी लागते. सर्व करूयात. सर्व करत असताना ॲक्च्युली ते परातीसारखं जे प्लेट असते ना, त्याच्यामध्ये हॉटेल्समध्ये किंवा ढाब्यावरती देतात. आपल्याकडे ती नाही आहे इथे अवेलेबल, तर साध्या प्लेटमध्ये मी सर्व करत आहे. तर तुम्ही बघताय फोडी अतिशय सुंदर रीतीने शिजले गेलेले आहेत. कट अफलातून आलेला आहे आणि अशी गरमागरम सर्व केली की भाकरीसोबत खाण्यात किंवा इंद्रायणी राईस तूप घालून केलेला त्याच्यामध्ये कुस्करून खाण्यात जी मजा आहे ना, त्याच्यासारखं सुखच कुठलं नाही आहे. तर अशा रीतीने तुम्ही पाहताय अतिशय सुंदर कट तुम्ही इथे बघताय. नक्की ही रेसिपी तुम्ही घरी मी जशी सांगितलेली आहे तशी ट्राय करून पहा. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही अतिशय आवडणार आहे. त्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा ही भाजी तुम्ही करालच कराल. आणि ही माझा पहिलाच भाजीचा ट्राय होता, पण अफलातून भाजी लागली, कमाल भाजी लागली. त्यामुळे आता इथून पुढे ढेमसे ही फळभाजी माझ्या घरात असेलच असेल. थोडीशी कोथिंबीर आता वरून भुरभुरायची, अगदी ताजी फ्रेश. दौंडमध्ये भाज्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी सुंदर आणि फ्रेश भाज्या मिळतात. कन्सिस्टन्सी बघा, थिकनेस बघा रश्श्याचा. अशा रीतीने आपण ठेवलेला आहे. कट आहे प्रॉपर. विदर्भातली भाजी वाटते थोडक्यात. चला तर मग एन्जॉय करा तुम्हीही. पुन्हा भेटू अशाच दुर्मिळ किंवा सुंदर भाजीसह. तोपर्यंत गुड बाय.